रायगड किल्ल्यावरील गंगासागर तलावाची स्वच्छता मोहीम, स्थानिक संघटनांचा पुढाकार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावरील ऐतिहासिक गंगासागर तलावाच्या स्वच्छतेची मोहीम स्थानिकांनी हाती घेतली आहे। गाईड संघटना, महिला संघटना आणि ताक विक्री संघटनेच्या सुमारे 150 सदस्यांनी आज श्रमदान करून तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली। सध्या किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता आहे। सध्या गंगासागर तलाव पूर्णपणे आटला असून त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय। येत्या 6 जूनला तारखेप्रमाणे व 27 जूनला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर येतात। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये या उद्देशाने ही मोहीम राबवली जाते। यावेळी युवा उद्योजक व जिल्हा परिषद सदस्य चैतन अवकिरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली। प्रशासनाने योग्य नियोजन करून तलावातील गाळ काढला तर रायगडावर पाण्याची कमतरता भासणार नाही। आम्ही हे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला। आठवड्यातून एकदा गड स्वच्छता मोहीम आम्ही राबवतोच असं सांगितलंय। तर शिवकाळात जशी तलावांची निगा राखली जायची तशीच परंपरा आम्ही जपतोय, हा आमचा ध्यास आहे असं गाईड संघटना प्रतिनिधींनी म्हटलंय। या सुप्त उपक्रमात गडावरील ताक विक्रेत्या आणि स्टॉल विक्रेता संघटनातील महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळत होता। यावेळी महिलांनी सांगितले की रायगड ही आमची उपजीविका आहे। पोट भरो न भरो पण गड स्वच्छ ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आठवड्यातून एक वेळ आम्ही गडावरील साफसफाई करतच असतो। मात्र आम्ही आज सर्वांनी एकत्रित गंगासागर तलाव साफसफाईची मोहीम हाती घेतली आणि गंगासागर तलाव आम्ही पूर्णपणे साफ करणारच असा निर्धार उद्याशिवाय लागलाय। तर ग्रामस्थांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या असून रायगडावर शिवरायांचा इतिहास सांगणारे गाईड, हिरकणीवाडीतील नागरिक व व्यावसायिक एकत्र येऊन ही मोहीम राबवत आहेत। रायगड आमचं घर चालवतो म्हणून त्याची स्वच्छता राखणं आमची जबाबदारी आहे अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली। यावेळी स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली की या स्वच्छता मोहिमेला यंत्रसामुग्री व नियोजनाची जोड दिल्यास तलावातील संपूर्ण गाळ काढता येईल। भविष्यात पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय निघेल। त्यामुळे रायगडावरील मावळ्यांनी दाखवलेला हा स्वयंस्फूर्त सहभाग शिवकार्याची खरी प्रेरणा देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड। आज जर आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे शिवराज्याभिषेक 2 या गडावरती होत असतात। 6 जून एक तिथीप्रमाणे, एक तारखेप्रमाणे। दरवर्षी मे महिना आला आणि राज्याभिषेकाची तारीख जवळ आली की पाण्याची टंचाई फार मोठ्या अडचणीचा इथं प्रश्न निर्माण होतो। तर आज आम्ही या ठिकाणी इथे गंगासागर तलावात एवढा गाळ साठतो की तो गाळ जर व्यवस्थित काढला तर प्रशासनाद्वारे इथे पाण्याची टंचाई येऊ शकत नाही। आता आली खाली 20 ते 25 फुटावरती गाळ आहे। ऑलरेडी आम्ही आता एक 15 फूट आम्ही गाळ आता काढलेला आहे पूर्णपणे। आम्ही तो निर्णयच घेतलेला आहे। सगळ्या स्थानिक मिळून इथले गडाच्या खालचे रहिवासी आहेत, गडावरती व्यवसाय करणारे सगळे लोक आहेत, ताकवाले असतील, गाईड संघटना दोन्ही असतील, विविध या ठिकाणी संघटना देखील 1-2 आलेल्या आहेत। यांच्या माध्यमातून आम्ही हा सगळा गाळ या ठिकाणी काढणारच आहोत। पण प्रशासनाने जर हा प्रॉपर निर्णय जर घेतला की गाळ व्यवस्थित काढला तर दोन्ही राज्याभिषेकाला गडावरती पाण्याची कुठलीही टंचाई येणार नाही। पाऊस संपल्याच्या नंतर बराचसा तलाव हे पाण्याने पूर्ण भरून गेलं होतं, पण रायगडावरती कामं चालू असल्यामुळं हे पाणी गडावल्या कामांना वापरलं जातं। येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी आणि दर वर्षाला हे तलाव पाण्याने भरून पूर्ण गाळ या तलावात येतो। पाणी खराब होतं, पण इथले स्थानिक 2 संघटनेचे गाईड, ताकवाले, लिंबू सरबतवाले आणि देशमुख साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य चेतन अवकिरकर, गंगाराम अवकिरकर हे सगळे स्थानिक लोक येऊन यातला गाळ पूर्ण काढून आम्ही बाहेर फेकला आणि बरंचसं पाणी पुढच्या येणाऱ्या पावसानंतर हे पाणी पिण्याच्या स्वच्छ राहील आणि व्यवस्थित राहील, जेणेकरून शिवरायांच्या काळामध्ये देखील अशी तलावं साफ केली जायची। तशीच इथल्या स्थानिकांनी देखील इथला तलाव साफ करण्याचा हा ध्यास घेतलेला आहे। तलाव हे स्वच्छ पूर्ण होणार। आम्ही असं काही दिवस म्हणजे हप्त्यातनी, काही जण 15 दिवसातना, आम्ही ताकवाले 15 दिवसातना, स्टॉल संघटना 8 दिवसातना। आमचं म्हणजे रायगड म्हणजे आमची उपजीविकाच आहे, आमचा रोजगारच हा आहे। म्हणून आम्ही गड स्वच्छता, आमचं पोट भरो न भरो हे लांबचा विषय राहिला, पण गड स्वच्छ राहावं ही आमची मोठी अपेक्षा आहे। आणि आम्ही हे गाळ काढण्याचा निश्चित घेतला की आपल्या येणाऱ्या शिवभक्ताला पाण्याचा पुरवठा व्हावा। ह्यासाठी आम्ही आज गाईड संघटने 2, ताक संघटने आणि स्टॉल संघटनेने आणि ग्रामस्थांनी असे निश्चय पकडला की संध्याकाळी 8 वाजले तरी चालेल, पण गंगासागरमधला गाळ काढणारच आहे।